गंगापूर खुलताबाद विधानसभेचे अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांच्या ताफ्यावर काल रात्री जोरदार दगडफेक करण्यात आली। त्यामध्ये ते जखमी झाले। त्यांना वाळूज येथील पोलीस स्टेशन हद्दीतील 2 नाक्याजवळील CSMS येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले। गाडी होती बघा, हा जो बॅड हल्ला मेला डायरेक्टली एक म्हणतो की मला थांबवण्यासाठीचा प्रयत्न आहे आणि वेळ घालवण्याचा प्रयत्न आहे की मी जनतेपर्यंत पोहोचू नये। सत्य जेव्हा बाहेर यायला लागलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकायला लागली। मला तर आता हे वाटायला लागलं माझ्या हल्ल्यामुळे जो वडिलावरती ऍक्सिडेंट झाला होता, त्यांचं जे ऑपरेशन झालं ते पण जाणून बुजून त्यांनी ऍक्सिडेंट केला होता आणि त्यांचं पण पाय त्या ठिकाणी फ्रॅक्चर झाला। त्याच्यात माझे 5-10 दिवस दवाखान्यात गेले। त्याच्यानंतर अशा घटना त्या ठिकाणी घडतायत आणि आता मला मतदानाच्या 2 दिवस अगोदर फक्त थांबवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि मला लवकरात लवकर सुट्टी भेटली तर मी परत जनतेमध्ये आहे। काय वाटतं कोणी केलं असेल? काय काय मी मला एक गोष्ट सांगतो, दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली। दोघही 15 आणि 17 वर्षाचे आमदार आहेत। एक गाडीच्या मागे लागतो ते एक कार्यकर्ते। मला आता माहित पडलं रात्री माझ्या लासूरच्या कार्यकर्त्याला पण मारण्यात आलं। हा तुम्ही किती लोकांना मारणार, किती थांबवणार आणि कोणाकोणाचे तोंड बंद करणार? सत्य बाहेर येणारच आहे। आरोप आहे तो दोन्ही पार्ट्यांनी मला वाटतं जनतेत जावं आणि जनतेसोबत त्या ठिकाणी बोलावं। असे हल्ले असे करून तुम्ही नीतिमत्ता दाखवतायत की तुम्ही किती नीच आहात। मतदारांना काय आवडतं? मी मतदारांना एकच आवाहन करेल की यावेळेस सत्याला मतदान करा, खऱ्याला मतदान करा। मी तुम्हाला एकच बोलेल की यांची नीतिमत्ता मी सांगतोय म्हणून नाही, दिसते म्हणून नाही। 15 आणि 17 वर्षाची तुम्ही आठवा आणि एकदा पूर्ण ताकदीने मतदान करा। सगळ्यांना सांगा, कारण वेळ कमी आहे। आता कदाचित मला आता 1 दिवस त्यांनी इथं थांबवलंय म्हणजे मी कितीतरी गावापर्यंत अजून पोहोचलो असतो। पण तुमच्या माध्यमातून तुम्ही जर पोहोचले तर सत्य लोकांपर्यंत बाहेर आलेलं आहे आणि ते सगळ्यांना दिसतंय आणि मतपेटिकेमध्ये यांची मतांची संख्या ही डिपॉझिट जमतं होईपर्यंत त्या ठिकाणी कमी होईल। रात्री आपला हल्ला झाला, जे आपले शुभचिंतक आहे किंवा मतदाता आहे त्यांना थोडी काळजी वाटते, तब्येत कशी आहे सध्या? मला एकच म्हणायचं आहे की मी तुमच्या सेवेसाठी आसू वाहून घेतलेले, मला काही होणार नाही। तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्याकडे। आज वेळ त्या ठिकाणी त्यांना तेच पाहिजे ना, तुम्ही सगळे थांबावं मी थांबावं, गावागावात कोणी असू नये। म्हणून सगळ्यांनी आपापल्या गावात जावं, आपापली त्या ठिकाणी जी जबाबदारी आहे ती पूर्णपणे पार पाडावी। मी माझ्या जबाबदारी पार पाडायला त्या ठिकाणी बाहेर येतोय। एक 15 वर्षापासून, एक 17 वर्षापासून आमदार असं वाटलं होतं का असं होऊ शकतं? नाही, मला एक वाटलं होतं बघा, माझी लढाई फक्त पैशावाल्यासोबत आहे। पण एवढं नव्हतं माहीत की एवढी मी नीच दर्जाची नीतिमत्ता असेल की या लेवलला। अहो तुम्ही गुंडे पाठवून काही करून काय करतात? आणि मला सगळ्या पोलीस डिपार्टमेंटला मला बोलायचं आहे की हे सगळं उघड करावं, लवकरात लवकर त्या ठिकाणी आरोपी त्या ठिकाणी डिक्लेअर करावेत। आणि विशेष म्हणजे हे जे चालू आहेत याची आता शहानिशा व्हायला पाहिजे। काही चर्चा अशी पण आहे की आपण स्टंटबाजी करता म्हणून। वा मग आता मला क्यू येते राजकारणी लोकांची। चला स्टंटबाजी म्हणा, तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा। मी काय केलंय काय नाही जनता तुम्हाला दिसून जाईल।
कल्याण पूर्व मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार धनंजय बोडारे यांच्या कार्यकर्त्यांच्या गाडीवर मध्यरात्री हल्ला करण्यात आला। यावेळी बोडारे यांची मुलगी धनश्री बोडारे ही दुसऱ्या गाडीत असल्याने ती थोडक्यात बचावली। या प्रकरणी धनंजय बोडारे यांनी काल रात्री उशिरापर्यंत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। या घटनेत त्यांच्या गाडीचं फार मोठं नुकसान झालं असून कल्याण पूर्व मतदारसंघात राजकीय वातावरण तापले। रात्री ज्या गाड्या फिरतात त्यातून काय पैसे वाटप होत आहे अशा प्रकारचं फोन आल्यानंतर आमचे काय कार्यकर्ते, माझी मुलगी त्या ठिकाणी गेली धनश्री, ते त्या गाड्यांच्या मागे जात असताना पंचायत हॉल या ठिकाणी अचानक 10 ते 15 लोकांनी त्यांच्या गाडीवर घेराव घातला, त्यांनी गाडवली यांनी आणि मग गाडीवर ते लोखंडी दांडे, बॅट, हॉकी स्टिक, स्टंप यांनी हल्ला केला। तिथून हे गाडी फिरवली आणि तिथून निघत असताना त्यांनी मागून दगड टाकला। एक मुलाला थोडासा लागला सुद्धा। जर तिथून वेळीच निघाले नसते तर कदाचित त्यांचा जीवसुद्धा गेला असता। त्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये देण्यासाठी आलो असता। फक्त एकच नाव त्यांनी घेतलेले, बाकी अमोल सावंत, हैदर नाव देऊनसुद्धा पोलिसांनी घेतली नाही दखल। इतर जवळपास 15 ते आसपास असाच प्रकार या ठिकाणी वारंवार होईल। आजच्या रात्रीत काही होऊ शकतं, कारण मोकाट सुटलेले गुन्हेगार या ठिकाणी फिरत आहेत। पोलीस सर्वसामान्य लोकांना नोटीस देत आहेत, त्यांच्यावर कारवाई करत आहेत, पण गुन्हेगारांना मोकाट सोडत आहेत। आज आणि उद्या रात्रीमध्ये या ठिकाणी काही अशा प्रकारची गुन्हेगार प्रवृत्ती मोकाट सुटल्यामुळे काय होऊ शकतं, अशा प्रवृत्तीकडून सर्वसामान्यांना किंवा आमच्या कार्यकर्त्यांना काय धोका झाला त्यांना संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनाची असेल, याची नोंद घ्यावी। कायद्याचं राज्य राहिले नाही, पुन्हा सिद्ध होते। डोंबिवलीतील उभाटा गटाचे उपनेते आणि ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ यांनी उभाटा गटाला अखेरचा जय महाराष्ट्र म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय। यावेळी त्यांच्यासह त्यांचा मुलगा अभिजित थरवळ आणि असंख्य शिवसैनिकांनीही हाती भगवा झेंडा घेत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला। सदानंद थरवळ यांनी शिवसेनेचे डोंबिवली शहर प्रमुख म्हणून अनेक वर्ष काम केलं। शिवसेनेमध्ये उठाव झाला तेव्हाही त्यांनी उभाटा गटामध्येच कायम राहून प्रामाणिकपणे आपलं काम सुरू ठेवलं। मात्र असं असूनही विधानसभा निवडणुकीत उभाटा गटाने पक्षाच्या बाहेरून आलेल्या दीपेश म्हात्रे यांना डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून संधी दिल्यामुळे ते पक्ष नेतृत्वावर नाराज होते। अखेर व्यथित होऊन त्यांनी उभाटा गटाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला। त्यानंतर त्यांनी काल शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला।
खरं म्हणजे मागील 2-2.5 वर्ष मला असं वाटायला लागले की एका चुकीच्या ठिकाणी मी होतो. कारण गेले 44 वर्ष शिवसेनेमध्ये काम करत असताना बरेच वर्ष शिंदे साहेबांबरोबर डॉक्टरांबरोबर काम करत असताना सुद्धा एक पक्षाचं काम करत असताना म्हणून थांबलो. पण आता असं लक्षात आलंय की माझा तो निर्णय चुकला होता आणि त्या चुकलेल्या निर्णयाची दुरुस्ती करण्यासाठी म्हणून मी आज या शिंदे साहेबांबरोबर डॉक्टरांबरोबर त्या शिवसेनेमध्ये काम करायचं आम्ही सगळ्यांनी ठरवलंय. आणि यापुढे भविष्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना आपली कशी वाढेल ह्यासाठी आम्ही सर्वजण निश्चितपणे प्रयत्न करू. मी या ठिकाणी श्री एकनाथ शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे आभार व्यक्त करतो. चित्रपटांसाठी अनेक गाणी लिहिणारे गीतकार जावेद अख्तर यांना RSS तालिबानशाही तुलना करण्याच्या प्रकरणात मोठा दिलासा मिळालाय. या बदनामी प्रकरणातील तक्रारदार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित वकिलांनी न्यायालयात दाखल केलेली तक्रार मागे घेतली आहे. या समेटनंतर न्यायालयानं हा खटला रद्द करून जावेद अख्तर यांची निर्दोष म्हणून मुक्तता केली आहे. अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.